मीरा रोडमधून मीरा रोडमध्ये सध्या दोन गटामध्ये तणाव निर्माण झाल्याचं कळतं आहे आणि या ठिकाणी सध्या पोलिसांनी कारवाईला देखील सुरुवात केलेली आहे। मीरा रोडमधली ही दृश्य सध्या आपण पाहतोय। मीरा रोडमध्ये दोन गटांमध्ये सध्या तणाव निर्माण झालेला आहे आणि त्यानंतर कशा प्रकारे या जमावाच्या हालचाली आहेत याची ही थेट दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, मात्र या ठिकाणी दोन गटात तणाव निर्माण झाल्याचं कळत आहे। नेमकं काय कारण आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। हिंदुत्ववादी संघटनेचं आंदोलन मीरा रोडमध्ये सध्या सुरू होतं आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मीरा रोडमधल्या या तणावाकडे सध्या बघितलं जात आहे। गेल्या काही वर्षांमध्ये मीरा रोडमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तणाव निर्माण होत असल्याच्या घटना सातत्याने घडताना आपल्याला दिसत आहेत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी तणाव निर्माण झालेला आहे। जैसे बकरा रखा कि हम लोग दुश्मन है क्या उनके? इनके ऊपर क्यों नहीं कार्रवाई कर रहे हैं? ये बाबा पीछे हो जाओ, थोड़ा पीछे हो जाओ। साइड में हो जाओ, सब साइड में हो जाओ, सब पीछे हो जाओ, सब पीछे हो जाओ। तर दोनच दिवसांपूर्वी मीरा रोड परिसरामध्ये पोलिसांनी मार्च देखील काढलेला होता आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुठलीही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये याची दक्षता देखील पोलिसांकडून घेण्यात येते आहे। मीरा रोडमध्ये विशेषतः काशीमीरा भागामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये अशा प्रकारचा वाद झाल्याचं आढळून आलेलं होतं आणि त्याचमुळे वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी बाउन्सर्स देखील तैनात करण्यात आल्याचं कळतं आहे आणि इथल्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते आहे। लपून छपून कुठल्याही प्राण्यांना आत नेलं जाऊ नये किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेलं जाऊ नये याची देखील दक्षता पोलीस घेत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मीरा रोडमध्ये किरीट सोमय्यांचा दौरा सध्या आयोजित करण्यात आलेला आहे। हिंदुत्ववादी संघटनांचा दौरा या ठिकाणी होता आणि या पार्श्वभूमीवर सध्या मीरा रोडमध्ये काहीसा तणाव निर्माण झाल्याचं दिसतं आहे। दोन गटांमध्ये हा तणाव झाल्याचं चित्र आहे। मृत्युंजय सिंग सध्या आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, काय नेमकं घडतंय मीरा रोडमध्ये? मीरा रोडमध्ये हा जो पूनम इस्टेट क्लस्टर आहे, इथे बकरी ईदच्या निमित्ताने जे सोसायटीमध्ये बकरी आणली गेली होती त्यावर वाद झाला होता हिंदू आणि मुस्लिम संघटनांमध्ये। हिंदू संघटनाचा आरोप आहे की सोसायटीमध्ये बकरी ठेवणं हे याची परवानगी नाही आहे, तरीही बकरी 50पेक्षा जास्त बकरीकडे ठेवण्यात आलेला आहे। पण या दरम्यान सकाळपासून आपण पाहतो हिंदू संघटन जे आहे ते आक्रमक आहे। सोसायटीचा द्वार जे मेन गेट आहे त्यावर तिथून बसून ते सामूहिक हनुमान चालिसाचा पाठ करण्यात आलेला होता। थोडक्यात आधी आता किरीट सोमय्या आले होते, त्यांनीही पाहणी केली आणि आता एक हंगामा झाला होता। कारण असा होता की हिंदू संघटनांनी जे शुक्र आहे सुवर आणले होते, 2 ते 3 सुवर आणले होते। त्यांचं असं म्हणणं आहे की जर सोसायटीमध्ये बकरी बांधली गेली आहे तर आम्ही सुवर त्या सोसायटीमध्ये सोडू आणि आपल्याला माहिती आहे की सुवर हा जे इस्लाम धर्म आहे त्यामध्ये निषिद्ध आहे, म्हणून जे हिंदू संघटनांनी सुवर आणला होता। पण
पोलिसांनी तत्परता दाखवून जे सुअर होते शुक्र त्याला जप्त केला आणि जप्त करून ते आपल्यासोबत घेऊन गेले आणि आता काही जे हिंदू संघटनांचे कार्यकर्ता आहेत ते जखमी झालेले आहेत. आपण हे जे गर्दी पाहतोय ते गर्दीच्या मध्ये काही जे कार्यकर्ता आहेत ते बसलेले आहेत ते जखमी झालेले आहेत कारण पोलिसांनी थोडा सौम्य बलप्रयोग केला होता. त्यामधनं काही जे हिंदू संघटनांचे कार्यकर्ता आहेत ते जखमी झालेले आहेत आणि आता पोलीस अधिकारी जे आहेत ते कार्यकर्त्याशी संवाद साधतायत. निश्चितपणे कार्यकर्त्याशी पोलिसांकडून बोलतायत. सध्या पक्ष संवाद मांडत आहे साधला आणि जातो आहे. दुसरीकडे नेमकं काय पोलीस घडतंय त्या आता, ठिकाणी आपण बघूया. संवाद करण्याचा प्रयत्न करतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.